कल्पना करा, डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की तुमच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, पण चिंता नको. एका प्रिंटरमध्ये तुमच्यासाठी एक नवीन लिव्हर तयार केलं जाईल. होय, तोच 3D बाय प्रिंटिंग, जिथे सजीव पेशींनी अवयव छापले जातात. मी आहे पूनम आणि तुम्ही पाहत आहात पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी. इथे सायन्स होते सोपे आणि भाषा आहे मराठी मिक्स. 3D बाय प्रिंटिंग म्हणजे 3 परिमितीय जैव मुद्रण प्रक्रिया, ज्यामध्ये पेशी, बायो इंक आणि सजीव तंतू वापरून सजीव ऊती म्हणजेच टिश्यू तयार केले जातात. म्हणजे हे आहे जसं की इंकजेट प्रिंटर, पण यातून निघतं सजीव पेशींनी बनलेल्या टिश्यूज. यात वापरला जातात बायो इंक म्हणजे लिव्हिंग सेल्स आणि बायो मटेरियल, आणि कॅड मॉडेल म्हणजे कॉम्प्युटराइज ऑर्गन डिझायनिंग प्रणालीचा वापर केला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया काही स्टेप्स मध्ये पूर्ण होते. पहिली स्टेप आहे ती म्हणजे डिझाईन करणे. डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ कॅड सॉफ्टवेअर मध्ये अवयवाचं मॉडेल तयार करतात. सेकंड स्टेप आहे बायो इंक प्रिपरेशन. यामध्ये सजीव पेशी, हायड्रोजेल्स, न्यूट्रिएंट्स याचं मिश्रण तयार केलं जातं. थर्ड स्टेप आहे प्रिंटिंग. प्रिंटर लेअर बाय लेअर टिश्यूज किंवा अवयव छापतो. फोर्थ आहे मॅच्युरेशन. यामध्ये तयार झालेली टिश्यू लॅबमध्ये किंवा इन्क्युबेटरमध्ये वाढवली जाते. आजपर्यंत 3D बाय प्रिंटिंगने काही टिश्यू लाईक स्ट्रक्चर्स यशस्वीपणे तयार केले आहेत. फॉर एक्झाम्पल ह्युमन स्किन, कार्टिलेज जे गुडघ्यामध्ये आणि कानामध्ये प्रेझेंट आहे, लिव्हर टिश्यूज, किडनी, मिनी ऑर्गनॉइड्स, तसेच हार्टमधील काही पॅचेस तयार करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. अजून पूर्ण अवयव म्हणजेच होल ऑर्गन ट्रान्सप्लांट रेडी झालेले नाहीत, परंतु तो दिवस दूर नाही जेव्हा आपण पूर्ण ऑर्गन देखील बनवू शकतो. 3D बाय प्रिंटिंग बदल घडवतोय ऑर्गन ट्रान्सप्लांट क्षेत्रामध्ये. ऑर्गन शॉर्टेजला एक उत्तर ठरू शकते, ज्यामध्ये दात्याची गरज कमी होते. सेकंड आहे पर्सनलाइज मेडिसिन. या क्षेत्रामध्ये देखील याचा आपण वापर करू शकतो. रोग्याच्या स्वतःच्या पेशींनी अवयव तयार होतात, त्यामुळे रिजेक्शन टाळता येतं. थर्ड आहे ड्रग टेस्टिंगसाठी टिश्यू मॉडेल्स. नव्या औषधांची चाचणी ह्युमन टिश्यूवर करता येते, त्यासाठी प्राण्यांची आवश्यकता नाही. हे तर आपण पाहिलं की 3D बाय प्रिंटिंगचा वापर कुठे कुठे केला जात होतो. संधी जितकी मोठी असेल, अडचणीही तशाच येणार आहेत. तर आता आपण यामधील येणारे काही अडचणी पाहणार आहोत. जसे की पूर्ण ऑर्गन तयार करणे टेक्निकली खूप कॉम्प्लेक्स आहे. ब्लड व्हेसल्स म्हणजेच व्हॅस्क्युलरायझेशन छापणे अजून पूर्ण सोपे झाले नाही. याची कॉस्ट खूप जास्त आहे. रेग्युलेटरी अप्रुव्हल आणि सेफ्टी प्रोटोकॉल खूप कठीण आहेत. हे जरी असलं तरी 3D बाय प्रिंटिंगचे फ्युचर अतिशय प्रॉमिसिंग आहे. बायो प्रिंटेड हेड ट्रान्सप्लांट करू शकतो का? येस, इन फ्युचर हे पॉसिबल आहे. ऑन डिमांड ऑर्गन फॉर द सोल्जर्स अँड द ऍक्सिडेंट विक्टिम्स यामध्ये देखील आपण या प्रणालीचा वापर करू शकतो. आर्टिफिशियल स्किन फॉर द बर्न पेशंट खूप मोठ्या प्रमाणावर आपण याचा वापर करू शकतो. सध्या प्रयोगशाळेमध्ये जे घडतंय ते काही वर्षातच हॉस्पिटलमध्येही घडेल. फक्त वैद्यकीय क्षेत्रच नाही, तर कॉस्मेटिकच्या फील्डमध्ये देखील त्वचेसाठी प्रिंटेड स्किन टेस्टिंग 3D बाय प्रिंटिंगद्वारे केलं जातं. फूड इंडस्ट्रीमध्ये लॅब ग्रोन मीट बनवले जात आहे. रिसर्चमध्ये डिसीज मॉडेलिंग युझिंग ऑर्गनॉइड्स तयार केले जात आहेत. सायन्स आता जग बदलण्याच्या मार्गावर आहे, लिटरली प्रिंट करून. 3D बाय प्रिंटिंग हे भविष्य आहे आणि भविष्यातलं विज्ञान तुमच्या आजच्या समोर उभं आहे. यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला वाटतं का की 2030 मध्ये प्रिंटर मधून अवयव मिळतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अर्थातच पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन सायन्स टेक विश्वामध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड with Poonam's Life Science Academy for the happy learning. Thank you.